श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. साखरखेर्ड्याला श्री रामानंद महाराजांच्या मंदिराला लागून पूर्वेला जे घर होतं त्यात समोर ओसरी व ओसरीच्या उजव्या बाजूला स्वयंपाकघराला लागून 1-2 खणांची खोली होती. त्यात श्री महाराज त्यांना उत्सव महोत्सवात आलेले सर्व कपडे व पैसे वगैरे ठेवीत असत व खोलीच्या दरवाजाला बाहेरून असलेली कडी लावून घेत. त्यावेळी महाराजांच्या नानी वहिनी व दादी वहिनी सतत मंदिरातच राहत असत. त्यातल्या त्यात राधा वहिनी उपाख्य दादी वहिनींचं सर्वत्र बारीक लक्ष असे. परंतु इसवी सन 1969च्या अश्विन महिन्यात त्या रामरूपी विलीन झाल्या. पुढे 70 सालचा दासनवमी उत्सव आला. त्या उत्सवास पुरुषोत्तम भाऊ आले होते. तेव्हा एक दिवस दुपारच्या वेळी थोडा निवांत वेळ पाहून भाऊ महाराजांजवळ बसून महाराजांना म्हणाले, पहिल्यापासूनच आपला स्वभाव भोळा, त्यात जिजीवहिनीही तशाच. आपण उत्सव महोत्सवात आलेले सर्व कपडे लत्ते दागिने पैसा अडका सर्व त्या 2 खणांच्या खोलीत ठेवतात आणि दरवाजाला बाहेरून नुसती कडी अडकवता. दादी वहिनी होत्या तोपर्यंत त्यांचं सर्वत्र लक्ष होतं, त्यामुळे फारशी काळजी नव्हती. परंतु आता त्या नाहीत आणि रामकार्यार्थ आपण परगावी गेला म्हणजे कधी 15 दिवस तर कधी महिना 1.5 महिना बाहेरच असतात. त्यात कधी जिजीवहिनीही आपल्याबरोबरच असतात. नानी वहिनी स्वयंपाक पाणी नैवेद्य आणि आल्या गेल्या भक्तमंडळींना काय हवं नको ते पाहण्यात व्यस्त. तेव्हा आता या सर्व गोष्टींकडे कोणी लक्ष द्यावं? तेव्हा श्री महाराज म्हणाले, काय करावं म्हणतो मग? तेव्हा भाऊ म्हणाले, फार काही नाही, परंतु एक मोठं कुलूप आणून त्या खोलीला बाहेरून लावा आणि त्याची किल्ली रामाच्या पेटीत ठेवा म्हणजे झालं. या गोष्टीला 1.25 महिना उलटून गेला, परंतु खोलीला कुलूप मात्र लागलं नाही. पुढे 70 सालच्या चैत्रात रामजन्मोत्सवासाठी श्री महाराज जालन्याला आले असता त्यांना भाऊंनी सांगितलेल्या या गोष्टीचं स्मरण झालं. तेव्हा त्यांनी एका भक्ताबरोबर विनायकरावला दुकानात पाठवून एक मोठं म्हणजे 2 रुपयांचं कुलूप मागवून घेतलं आणि पुढे साखरखेर्ड्याला आल्यावर त्या खोलीला पहिल्यांदाच कुलूप लागलं. असो, जालन्याचा रामजन्मोत्सव जवळ आला म्हणजे उत्सवाच्या तयारीच्या दृष्टीने भांडेकुंडे सतरंजा ताडपत्री वगैरेची जमवाजमव करावी लागे. या 70 सालच्या उत्सवासाठी एक ताडपत्री हवी होती. अशी ताडपत्री जालन्याचे रामभाऊ गाडे यांच्याकडे मिळू शकेल असे वाटल्यावरून महाराजांचे एक भक्त पुरुषोत्तम देशपांडे ताडपत्री मागण्यासाठी रामभाऊ गाडे यांच्याकडे गेले व त्यांनी रामभाऊला रामजन्मोत्सवासाठी आपल्याकडील ताडपत्री द्यावी अशी विनंती केली. ताडपत्री थोडी फाटलेली होती. तेव्हा रामभाऊ म्हणाले, घेऊन जाती ताडपत्री. पुरुषोत्तम देशपांडे यांना ताडपत्री मिळाल्याचा आनंद झाला व ते ती ताडपत्री राममंदिरात घेऊन आले. रामनवमीच्या दिवशी रामभाऊ गाडे रामदर्शनासाठी मंदिरात आले. तेव्हा पुरुषोत्तम देशपांडे यांनी श्री महाराजांना त्यांचा परिचय करून दिला व रामजन्मोत्सवासाठी या गाडेसाहेबांनीच ताडपत्री दिल्याचे सांगितले. गाडेसाहेबांचा स्वभाव थोडा फटकळ बोलण्याचा होता. तेव्हा श्री महाराजांकडे पाहून ते म्हणाले, महाराज, मरी गाय बम्मन को दान, याप्रमाणे ती दिली. ताडपत्री फाटकीच होती. तेव्हा श्री महाराज म्हणाले, बाळ, फाटकी असली तरी ती देण्याची आपली प्रवृत्ती झाली ना? झाले तर. नंतर श्री महाराजांना नमस्कार करून व प्रसाद घेऊन रामभाऊ घरी गेले. पुढे 2 दिवसांनी महाराज पुरुषोत्तम देशपांडेंना म्हणाले, अरे बाळ, आपणाला रामभाऊ गाड्यांकडे रामाला घेऊन जायचं आहे. त्यांच्याकडे उपासना व रामाला नैवेद्य करू. महाराजांचा हा निरोप देशपांडेंनी रामभाऊला जाऊन सांगितला. रामभाऊला हे ऐकून आनंदच झाला. देशपांडे यांनीच त्यांच्या घरी जाऊन सर्व तयारी केली. श्री महाराज रामभाऊकडे आले. सकाळी श्री रामरायाला अभिषेक वगैरे झाल्यावर महाराज पुरुषोत्तमला म्हणाले, यजमानांना बोलवा, त्यांना अनुग्रह द्यायचा आहे. हे ऐकून रामभाऊ महाराजांजवळ आले व महाराजांना म्हणाले, महाराज, माझे काम कंत्राटदाराचे आहे. केव्हाही कुठेही जावे लागते, खावे लागते, कोणासोबतही फिरावे लागते. हे ऐकून महाराज म्हणाले, बाळ, अनुग्रहाचा त्याच्याशी काही संबंध नाही. श्री रामराय आपल्याला कसे राहायचे ते शिकवतील.
ते श्री महाराजांसमोर बसले व श्री महाराजांनी त्यांच्या अंगावर शाल टाकली. हरे रामच्या गजरात मंत्रानुग्रह झाला. श्री रामरायला दिलेल्या फाटक्या ताडपत्रीच्या सेवेचा प्रसाद श्री महाराजांनी या रूपाने त्यांना दिला व कायम कृपेची शाल त्यांच्या अंगावर पांघरली. असो. साधक हो, देऊळगाव राजा येथे 13 कोटी नामजपाचा केलेला संकल्प आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती. श्रीराम समर्थ.